नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल जी आर महाराष्ट्राचा यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिस भरती GDS याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरू करूया। पोस्ट ऑफिसची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। चला तर मग आपल्या सर्कल महाराष्ट्र स्टेटमध्ये संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण क्लिक करतोय। तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण रजिस्ट्रेशनला क्लिक करू। यामध्ये सर्वप्रथम मोबाईल नंबर आपण एंटर करून घेऊ। मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर त्याखाली ईमेल आय डी देखील तुम्ही तुमचा स्वतःचा टाकू शकता यामध्ये। ईमेल आय डी आणि त्याच्यानंतर व्हॅलिडेट ईमेल OTP त्याचा लागेल। त्याच्यानंतर येईल की पूर्ण नाव तुमचं, जर 10वीच्या मार्कशीटवर जे नाव असेल तसेच तुम्ही या ठिकाणी एंटर करा। त्यामध्ये काही चुकीची माहिती टाकू नका, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल। तर त्याखाली तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव, त्याखाली तुमची जन्मतारीख, डेट ऑफ बर्थच्या नंतर येतील जेंडरमध्ये तुम्ही जेंडर सिलेक्ट करा। त्यानंतर कम्युनिटी, कास्ट, त्यामध्ये तुमची जी कास्ट असेल ती सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही सेकंडरी स्कूल कधी पास झाला, इयर टाका व कॅप्चा तुम्ही तेथे एंटर करा। त्यानंतर आपला मोबाईल नंबरचा OTP राहिलेला आहे, त्यामुळे आपण व्हॅलिडेट मोबाईल नंबर OTPला क्लिक करू, जेणेकरून OTP येईल। या ठिकाणी तुमच्या मोबाईलला एक OTP आला असेल, तो तुम्ही तेथे टाका आणि सबमिट करा। त्यानंतर ईमेल आय डीला क्लिक करून OTP टाका आणि तेथे OTP टाकून सबमिट OTP बटनाला क्लिक करा। व्हेरीफाय झाले त्यानंतर सबमिट बटनाला क्लिक करून नेक्स्ट ओके बटन क्लिक करा, जेणेकरून पुढील पेजवर तुम्ही जाताल। नेक्स्ट पेजवर आल्याच्या नंतर दुसरी पायरी, त्यामध्ये तुम्ही आधार नंबर अपडेट करा। आधार नंबरच्या नंतर तुम्ही डिसेबिलिटी आहेत का, अपंगत्व असेल तर येस करा, नाही तर नो करा। त्यानंतर कॅटेगरी निवडा, नसेल तर पुढं लँग्वेज स्टुडंट सेकंडरी स्कूल, त्यामध्ये तुम्ही चेक करा तुम्ही कुठे आधी जॉब करताय का, ते येस किंवा नो करा। त्यानंतर येतं आहे की तुमचा फोटो अपलोड करा। 50 KBच्या आतमधला तुम्ही फोटो आपण अपलोड करत आहोत। त्यानंतर तुमचा सिग्नेचर, तुम्ही जी साईन करता ती 20 KBच्या आतमध्ये अपलोड करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। यानंतर तुम्हाला जी माहिती दिसेल ती पूर्ण एक बार चेक करून घ्या, व्यवस्थितरित्या भरलेली आहे का। नंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करा आणि सबमिट बटन प्रेस करा। ओके, त्यानंतर लोडिंग होत आहे पेज। मित्रांनो, सक्सेसफुल रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे, तो तुम्हाला एक OTP SMS मार्फत तुमच्या मोबाईलवर येईल। चला पुढील कंटिन्यू टू अप्लाय बटनाला क्लिक करू आणि पुढील पेजवर जाऊ। तर ठीक आहे, या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्हाला दिसेल। त्याच्यानंतर आता सिलेक्ट सर्कल, यामध्ये तुम्ही महाराष्ट्र सर्कल सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला त्यातील पोस्टच्या जागा दिसेल। तर आता पुढील माहिती आपण अपडेट करू। तर तुम्हाला एक OTP येईल, ओके बटनाला क्लिक करा। यामध्ये एंटर OTP टाका, कॅप्चा व्यवस्थितरित्या बघून चेक करून एंटर करा आणि नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण आता नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊ। तर ॲप्लिकेशन फॉर्मची डिटेल, यामध्ये प्रिफरन्स तुम्ही चेक करू शकता। ॲड्रेस डिटेल्स, यामध्ये तुमचा संपूर्ण पत्ता अपडेट करा, जसे की तुमचा स्टेट काय आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, या पद्धतीने तुम्ही अपडेट करू शकता। आणि त्याचनंतर व्हिलेज, तुमचं कोणतं गाव आहे ते पिनकोड इथं अपलोड करा आणि नंतर परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही त्या आय ॲग्रीला सेम ॲजला क्लिक करा, जेणेकरून दोन्ही ॲड्रेस सेम दिसेल। तर चला आपण सेम बटनाला क्लिक करून घेऊ, जेणेकरून दोन्ही ॲड्रेस सेम आहेत हे सक्सेस होईल। पुढील स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स। यामध्ये तुम्ही सिलेक्ट बोर्डमध्ये तुम्ही टाकू शकता की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड
हायर सेकंडरी एज्युकेशन फ्रॉम 2014 ऑनवर्ड्स. पुढे सिलेक्ट रिझल्ट टाईपला मार्क्सला क्लिक करून सेव्ह बटनाला क्लिक करा. आता नेक्स्ट स्टेप आहे की क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचा मार्क मेमोवर जे पूर्ण सब्जेक्ट आहे त्याचे मार्क आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर यामध्ये आपण सायन्स, मॅथमॅटिक्स आणि सिलेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्हाला फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि विषय, भाषा विषय आणि सोशल सायन्स असे विषय अपलोड करून पूर्ण डिटेल माहिती भरायची. तर आपण सायन्सचे विषय टाकलेत. सेकंड लँग्वेज सिलेक्ट केली, फर्स्ट लँग्वेज मराठी सिलेक्ट केली, त्याचे नंबर टाकतोय. त्यानंतर सिलेक्ट थर्ड लँग्वेज हिंदी देखील आपण येथे ॲड केली आणि त्याचे मार्क देखील टाकतोय. आणि आता सगळ्यात लास्ट विषय तो आहे सोशल सायन्स. सोशल सायन्स विषय तुम्ही ॲड करून घ्या आणि त्याचे मार्क समोर ॲड करा. त्याखाली येते CGPA स्कोर. तो मित्रांनो तुम्ही तसाच राहू द्या जेणेकरून तुम्हाला तो ॲटो येईल. माहिती पूर्ण व्यवस्थित बघा आणि पुढील एक स्टेप तुम्ही फॉलो करत चला. आता नेक्स्ट बटन क्लिक केल्याच्या नंतर मेक पेमेंट ऑप्शन येईल. मेक पेमेंटला तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्ही फॉर्मचे पेमेंट करू शकता. तर आपण मेक पेमेंटला क्लिक करत आहोत आणि या फॉर्मचे आपण पेमेंट सक्सेस करत आहोत. चला तर मग आता आपल्याकडे पेमेंट सर्व्हरकडे पाठवण्यात आलेलं आहे. तर यामध्ये मेक पेमेंट फॉर 100 रुपये आपल्याला ह्या फॉर्मची किंमत 100 रुपये पेड करायची आहे. तर आपण QR मार्फत ऑनलाईन पेमेंट करत आहोत. तर आपण यामध्ये भीम UPI मार्फत पेमेंट करणार आहोत. चला तर मेक पेमेंटला क्लिक करू. या ठिकाणी QR कोड दाखवेल. आता हा QR कोड तुम्ही फोनपेनी स्कॅन करून घ्या आणि 100 रुपये तुम्हाला फोनपेमध्ये ॲटो पेसाठी येईल. फक्त तुम्ही ते पे बटन क्लिक करून पेमेंट सक्सेसफुल करा. त्यानंतर तुम्हाला आपण तर सक्सेस केलं आहे, त्यानंतर आता तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज दिसेल. ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली. ओके बटनाला क्लिक करा आणि समोर तुमचा बघा पूर्ण डिटेल फॉर्म भरलेला फिलअप कंप्लीट झालेला आहे. तर प्रिंट ॲप्लिकेशन बटनाला तुम्ही खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला तिथे प्रिंट ॲप्लिकेशन हे बटन दिसेल, ते तुम्ही क्लिक करून फॉर्म प्रिंट काढून घ्या. अशाच नवीन GR आणि सरकारी योजनेच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जिथे आम्ही प्रत्येक अपडेट वेळेवर देतो. तर मग भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.